आणि ऐक, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तुझी नोकरी वगैरे काही जाणार नाहीये. अंशुमन सर सुद्धा असणार आहेत तिथे. मला इकडे आण आणि तिकडे विहीर असं झालंय हो. हे बघ श्वेता, तुला थोडं स्ट्रॉंग व्हायला लागणार आहे आणि तुझी नोकरी वाचवण्यासाठी तुला पावलं उचलावी लागणार आहे. म्हणजे तू जर आम्हाला मदत नाही केलीस तर आम्ही काहीच नाही करू शकणार. तुझी नोकरी वाचली पाहिजे आणि तुला अंशुमनचा त्रास व्हायला नको ह्यासाठी तुला स्ट्रॉंगली उभं राहावं लागणार आहे. आम्ही बरोबर असू शकतो पण तुझी बाजू आम्ही नाही मांडू शकत. सो तुला समर राजवाड्यांशी स्वतःहून जाऊन बोलावं लागणार आहे. आपल्याला ठोस पुरावे लागणार आहेत. आणि अगं ते वाईट माणूस नाही आहेत. त्यांचं प्रेम आहे त्यांच्या फॅमिलीवर, पण ते घेतील समजून. तुला मान्य आहे ना तुला? समर वाईट नाहीये. नशीब हे बघ, आत्ता ना त्याच्या डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधली, गांधारीने बांधली होती ना तशी. त्याला त्याच्या भावाच्या प्रेमापुढे दुसरं काहीही दिसत नाहीये. त्याचा खरा चेहरा त्याला आत्ता दिसत नाहीये. म्हणूनच तो जर आपल्याला दाखवायचा असेल तर एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार की नाही? हे बघ, आता तुमच्या समर सरांना खरं कळलं तर त्यांना त्रास होणारच आहे. धक्का बसेल, कदाचित ते रागवतील. सुरुवातीला मान्यही करणार नाहीत, पण म्हणून आपण प्रयत्न केला नाही असं नाही होता कामा. सत्य नेहमीच कटू असतं ना, त्यामुळे ते इझिली ऍक्सेप्ट होऊन जाईल असं तर होणारच नाहीये. पण कसं असतं ना, कुठलाही सेन्सिबल माणूस जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत असा पटकन विश्वास नाही ठेवू शकत ना. आणि इथे हा विषय नाजूक आहे, त्यांच्या भावाबद्दलचं चालू आहे ना सगळं. त्यामुळे तुला खूप ठामपणे तुझी बाजू मांडावी लागणार. सो या सगळ्या कारणांमुळे आत्ता तरी आपण फक्त रिव्ह्यू करण्याच्या स्टेजला आहोत. एकदा त्यांचा फीडबॅक आला की आपण मग मेन मीटिंग घेऊ सगळ्यांबरोबर आणि त्यांची मार्केटिंग पॉलिसी स्ट्रॅटेजी सगळं कळलं की आपल्याला अंदाज येईल इन्व्हेस्टमेंट किती करायची, कशी करायची. स्टार्टअप आहे. हो, अरे आत्ता कॉलेजमधून पासआउट झालेली स्टुडंट्स आहेत. खूप उत्साह आहे पण बिझनेसचा अनुभव नाही. नाही, मग आपण एक काम करूया. आपण आपला प्लॅन बदलूया. मराठी पोर आहे. हो, हां, वेळ देऊया त्यांना. त्यांचा बिझनेस चालायला हवा. तू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि मला कळवत राहा. चालेल. चला मग सध्या एवढंच. आणि मला जरा तुझ्याशी अजून एका विषयावर बोलायचं होतं. बोल ना. श्वेताविषयी. नाही, मान्य मला. फक्त मला एवढंच म्हणायचं की तिला असं तडकाफडकी काढायला नको होतं ऑफिसमध्ये. आनंद, तिचं आर्थिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतली. हो समर, पण फक्त एवढाच प्रश्न नाहीये तिच्या करिअरच्या बाबतीत. आनंद, माझ्या भावावरती असं कोणी चुकीचे आरोप केलेले मी सहन करू शकत नाही. अरे पण ती गरीब घरातली मुलगी आहे समर. तिच्यावर तिच्या बहिणीची, आईची जबाबदारी आहे.